मला अभिनय क्षेत्रात कधी काम करायचं नव्हतं. मला पॉलिटिकल ॲनालिस्ट व्हायचं होतं. त्यानंतर मला एका सोशल मीडियाच्या माध्यमातून काही दिया परदेसच्या ऑडिशनसाठी बोलवलं. मी ऑडिशन दिली आणि ते पुढे सुरू झालं. हं, 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 हं. तुमच्या नशिबात असेल तर ते तुम्हाला कसंही शोधून काढतं आणि ते तुम्हाला मिळतं. तसंच आहे ते. मग नाशिकवरून मुंबईला शिफ्ट होणं हा किती मोठा टास्क होता तुझ्यासाठी? अशोक सरांनी ते बघितले आणि आमची तेव्हा भेट नव्हती झाली, आमची ओळख नव्हती. हं. पण माझा एक मित्र आहे जो त्यांच्याबरोबर एका सिनेमात काम करत होता. राजसाहेबांनी जेव्हा मनसे प स्थापन प केलं. मनसे स्थापन केला त्याच्या आधीच केला. पण तेव्हापासून मला बरोबर आपण वाढत्या वयात हं. आपल्याला जसं हळू कळायला लागतं 8वी, 9वी, हं, 10वी हं. त्या वयात मी त्यांची भाषणं ऐकली आहेत. हं, हं, हं. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्याचा इम्पॅक्ट, त्याचा प्रभाव माझ्यावर खूप जास्त पडला. एका एका जाहिरातीसाठी काम करत असताना मी आणि ऋता दुर्गुळे भेटलो. ओके. आम्ही कायम एकमेकींना चिडवतो किंवा आम्ही कायम एकमेकींशी असं बोलताना असं म्हणतो, की आपलं लाँग डिस्टन्स रिलेशनशिप आहे. नमस्कार, मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारतमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. बरं, आजच्या आपल्या अनफिल्टर्ड गप्पा या पॉडकास्टच्या पुढच्या एपिसोडमध्ये अशी एक अभिनेत्री आहे ना, जिच्या पहिल्याच कामातून तिनं आपल्याला प्रचंड इम्प्रेस केलं होतं आणि वन ऑफ माय फेव्हरेट सायली संजीव. सायली, खूप खूप स्वागत. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. सर्वात आधी कशी आहेस? मी खूप मस्त आहे, मजेत आहे आणि ब्लेस्ड वाटते. बरं, जसं आपलं अनफिल्टर्ड गप्पा हे सेगमेंट आहे, त्यामुळे मला अनफिल्टर्ड गप्पा मारायच्यात आणि त्यामुळे पडद्यावर आम्ही तुला पाहिलंय, पण पडद्याच्या मागे सायली कशी आहे ते आम्हाला जाणून घ्यायचंय. त्यामुळे मला सुरुवातीपासून जाणून घ्यायला आवडेल, की सायलीची सुरुवात कशी झाली? नाशिकची इतकं माहिती आहे, पण बालपण कसं होतं? शिक्षण कसं झालं? अ, खूप खूप जणांना बालपणीच्या आठवणी खूप अशा छान हं. व्यवस्थित लक्षात असतात. अनफॉर्च्युनेटली मला एवढ्या लक्षात नाहीयेत, पण मला हं. असे छोटे-छोटे काही इन्सिडेंट्स खूप छान लक्षात आहेत. हं. तर मला असं वाटतं, की कदाचित तिथून तो पाया तिथून सुरू झाला तिथे त्याला खरं तर कदाचित मला असं वाटतं, की तिथून ती सुरुवात झाली असेल माझ्या मनात आणि हं. याच्यात. पण मी शाळेत असताना अगदी लहान असताना 1ली-2रीत असताना आम्ही गावाला गेलो होतो म्हणून मला आमच्या ज्या होत्या शाळेच्या, हं. त्यांनी मला डान्सच्या त्या कॉम्पिटिशनमध्ये घेतलं नव्हतं. 26 जानेवारीला दरवेळेला नाशिकला जिमखाना आहे खूप मोठा हं. आणि तिथे 26 जानेवारी, 15 ऑगस्ट कार्यक्रम होत असतात आणि खूप मोठ्या प्रमाणावर होतात. आणि आमच्या शाळेला आम्ही रिप्रेझेंट करण्यासाठी, प्रतिनिधित्व हं. करण्यासाठी आम्ही काही-काही शाळांमधल्या काही-काही मुली तिथे परफॉर्मन्सेस करायचो. तर त्या वर्षी त्यांनी मला घेतलं नव्हतं. तर मी इतकी रडले, हं. मी जमिनीवर लोळून रडले आणि मग मी आईला म्हटलं, की "त्यांनी मला घेतलं नाही, याला काय अर्थ आहे? तू आता ये उद्या शाळेत आणि मला त्यांना सांग, की डान्समध्ये सायली हं. भाग घेणार आहे वगैरे." आई आली, आईने सांगितलं आणि त्यांनी मग मला, की "ठीक आहे, तू बघ आता एवढी प्रॅक्टिस झाली आहे, तूच गावाला गेली होतीस त्याच्यामुळे प्रॅक्टिस तर तुझी होऊ शकणार नाही. हं. पण आता बघ जितकं जमतंय तितकं कर." आणि ते घडलं आणि मी त्या डान्समध्ये भाग घेतला. मी रिप्रेझेंट केलं आमच्या शाळेला आणि जिमखान्यावर 26 जानेवारीसाठी मी परफॉर्मन्स केला आणि मला आत्ता जेव्हा मी काही छोट्या-छोट्या गोष्टी आठवते, मला अभिनय क्षेत्रात कधी काम करायचं नव्हतं. मला पॉलिटिकल ॲनालिस्ट व्हायचं होतं, बऱ्याच लोकांना माहिती आहे हं. आणि पण मला असं वाटतं, की कुठेतरी ते लहानपणापासून एक तो अंग होताच, की आपल्याला या क्षेत्रात किंवा कला क्षेत्रात काहीतरी एक ओढ होती कला क्षेत्राशी हं, हं, हं. आणि तेव्हापासून ते घडत गेलं असं मला वाटतं. सो मला छोट्या-छोट्या ज्या मेमरीज आहेत, छोट्या-छोट्या ज्या गोष्टी मला लहानपणीच्या, बालपणीच्या आठवतात, हं. त्याच्यात कला क्षेत्राशी खूप ज्या गोष्टी निगडीत आहेत, त्याच मला आठवतात. हं, मग हं. माझं चित्रकलेच्या स्पर्धा असतील, मग मी पसायदान गायले असेल, ते असेल, मनाचे श्लोक असतील, त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला. ते सगळं आपल्या क्षेत्राशी निगडीत आहे आणि मला हं. असं वाटतं, की ते तिथून सुरू झालंय. माझा प्रवास तसा होता. मग पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास आणि कलाक्षेत्र यांचा मिलाप कसा झाला? आणि मग ठीक आहे, एकीकडे या क्षेत्रासाठी ॲडमिशन घेतलंय, मग एकीकडे मालिका. मग हे कसं जुळवून आलं? माझं संपूर्ण शिक्षण संपूर्ण म्हणजे बी-ए पॉलिटिकल हं. सायन्स राज्यशास्त्रात पदवी घेतली मी. हं. 2013ला मला पदवी मिळाली होती. हं. त्याच्यामुळे
राज्यशास्त्राचा अभ्यास बॅचलरचा झाला होता माझा. मला MA PhD करायचं होतं. मी MA ला ॲडमिशन घेतली आणि काय दिया परदेस माझ्या नशिबात आलं. आटपाडी नाईट सारखा सिनेमा वाटायला आला. त्याच्यामुळे ते मला करता नाही आलं. मी म्हटलं की ठीक आहे, आता आपण हे करूया आणि नंतर राज्यशास्त्राचा परत अभ्यास करूया. तर मी ते करत करत आत्तापर्यंत माझा राज्यशास्त्राचा अभ्यास राहूनच गेला होता. आता मी मागच्या वर्षी म्हणजे मला वाटतं 2022ला मी MAचं पहिलं वर्ष पास केलं आणि आता दुसऱ्या वर्षाची परीक्षा होत्या. पण परत जिम्मा 2 आणि या सगळ्याच्या शूटिंगमुळे मला मागच्या वर्षी परीक्षा देता नाही आल्या. कारण आम्ही UKला शूट करत होतो तर. पण आता माझं लास्ट इयर होईल आणि माझं MA पण कम्प्लीट होईल. तर मला असं वाटतं की माझे दोन्ही पॅशन आहे खरं तर. अभिनय आणि पॉलिटिकल सायन्स हे दोन्ही पॅशन आहे. मला कायम असं वाटतं की राज्यशास्त्र हे खूप छान करिअर आहे आता येणाऱ्या नवीन मुलांसाठी आणि त्याच्याकडे त्या दृष्टीने बघितलं पाहिजे. तर आपण आता नवीन येणारी पिढी आपला देश बदलू शकते आणि गोष्टी घडवू शकते. तर मला असं वाटतं की ते खूप छान एक करिअर आहे आणि मला त्याच्यात ॲक्टिव्हली असणं किंवा यापेक्षा मला त्याचा अभ्यास करायला, मग निवडणुका असताना ते सगळे आकडे बघायला मला फार मजा येते. सो मी ते शिकते तर आहे आत्ता. तेच. बरं, जसं तू म्हणालीस की तुला अभिनय क्षेत्रात तर यायचं नव्हतंच. मग पहिला ब्रेक, पहिली मालिका, हा सगळा प्रवास कसा सुरू झाला? की काय मोटिवेशन होतं की चला एक मालिका करून पाहूयात? मी म्हटलं तसं की कुठेतरी आपली नाळ जोडलेली असते. आपल्याला कळत नाही अनेकदा की आपल्याला काय करायचंय. मला सुरुवात मी काहीतरी वेगळीच केली होती शिक्षणाची. मी 11वी-12वी सायन्स केलं. मग मला कळलं की आपल्याला सायन्स झेपत नाहीये म्हणून मी आर्ट्स केलं. मग आर्ट्स करत असताना मी राज्यशास्त्र घेतलं आणि राज्यशास्त्र या विषयात मला खूप चांगले मार्क मिळाले. म्हणजे मला नंतर तेव्हा जाणवलं की मी अभ्यासही केलेला नव्हता. पण तरी चांगले मार्क मिळाले म्हणजे आपल्याला या विषयात आवड आहे हे तेव्हा जाणवायला लागलं. म्हणून त्याचा पुढे अभ्यास करत गेले. नाशिकला एक ग्रुप आहे आणि त्यांनी मला विचारलं, एका नाटकात काम करशील का? त्यांना स्पर्धेसाठी एक कॉलेजमध्ये असताना? कॉलेज माझं पास झालं, म्हणजे कॉलेजमधून पास आउट झाल्यानंतर BA झाल्यानंतरची ही गोष्ट आहे. तर त्यांना एक मुलगी हवी होती नाटकात काम करायला. एकांकिका स्पर्धा होती त्याच्यात आणि माझं असं झालं की ठीक आहे, करून बघते. त्यांना ती मुलगीच मिळत नव्हती त्या कॅरेक्टरसाठी आणि कोणीच करू शकत नव्हतं. कोणा ना कोणाचे काहीतरी प्रॉब्लेम होते. म्हणून मी ते केलं आणि त्यावेळी प्रवीण तरडे आणि स्मिता तांबे मॅडम आणि प्रवीण सर हे जज होते त्या स्पर्धांना. पु ल देशपांडे महाकरंडक म्हणून. आणि त्यांनी मला स्टेजवर बघून ते मला म्हणाले की तू स्क्रीनवर छान दिसशील, मी तुला सांगतो तू ऑडिशन दे. आणि मग मी ऑडिशन देत गेले आणि तशा माध्यमातून आटपाडी नाईट्स आणि त्यानंतर मला एका सोशल मीडियाच्या माध्यमातून काही दिया परदेशच्या ऑडिशनसाठी बोलवलं. मी ऑडिशन दिली आणि ते पुढे सुरू झालं. तर तो तुमच्या नशिबात असेल तर ते तुम्हाला कसंही शोधून काढतं आणि ते तुम्हाला मिळतं. तसंच आहे ते. कारण मी कुठे नाशिकमध्ये बसले होते आणि तिथे मला एका सोशल मीडियावर मेसेज येतो की काय दिया परदेस झी मराठीवरची एक बरं, हे सगळं मालिका आहे. मुंबईत असेल ना शूटिंग किंवा ऑडिशन्स असतील. मग नाशिकवरून मुंबईला शिफ्ट होणं हा किती मोठा टास्क होता तुझ्यासाठी? की कारण बालपण हे पूर्ण नाशिकमध्ये गेलेलं. सुरुवातीच्या काळात तर माझा भाऊ आणि माझे वडील, कधी कधी वडील कधी कधी आई असं माझ्याबरोबर यायचे सकाळी. माझा भाऊ ड्राईव्ह करून घेऊन यायचा मला गाडी घेऊन इथे. मग मी ऑडिशन द्यायचे, मी लुक टेस्ट करायचे आणि रातोरात आम्ही परत नाशिकला जायचो. सो माझ्या या सगळ्या प्रवासात मी जर काही या गोष्टींची जाणीव नाही ठेवली तर ते चुकीचं आहे. कारण मला नाही वाटत की मी यांच्याशिवाय काही करू शकले असते मग. कारण त्यांनी म्हणजे दिवसभर मी जरी ऑडिशन देत असेल, मी लुक टेस्ट करत असेल, तर मी काहीतरी कामात होते. हे बिचारे सगळे बाहेर वाट बघत असायचे म्हणजे की आई, वडील, भाऊ माझा, कधी कधी आई असायची, कधी कधी वडील. पूर्ण कुटुंब. जास्त सपोर्ट. असं कधी कोणी म्हटलं नाही की या क्षेत्रात जाऊ नकोस? कारण तुझ्या कुटुंबातलं कोणी हे नसावं कदाचित या क्षेत्रामध्ये. या क्षेत्रात म्हणजे काहीच बॅकग्राऊंड नाही. पण
काही नातेवाईकांमुळे माझ्या आई-वडिलांना असं वाटत होतं, की हे आवड म्हणून ठीक आहे, पण हे करियर म्हणून नको. आणि आपल्याला माहितीच आहे, की काही लोकं जर आपल्याला काही सांगत असतील, नातेवाईकांपैकीच मोस्टली आपल्याला हो. काही असे सजेशन्स येतात, की कशाला उगाच हे करियरसाठी बरं नाहीये वगैरे. पण नशिबाने माझ्या आणि सगळ्या आपल्या चित्रपटसृष्टीतले असे लोकं मला भेटले, की जे इतके चांगले होते आणि इतके चांगले आहेत. आजही मला इतके चांगले लोकं भेटतात. तर माझ्या आई-वडिलांनी जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी हे सगळं क्षेत्र बघितलं, तेव्हा त्यांना असं झालं, की वाईट माणसं नाहीयेत. म्हणजे कोणाला एखाद्याला काहीतरी अनुभव आला असेल आणि कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगतंय आपल्या नातेवाईकांपैकी, की हे वाईट आहे वगैरे, तर आपण असं आंधळेपणाने विश्वास नको ठेवायला. आपण बघूया, हिला एकदा करू देऊ हे. जेव्हा काय दिया परदेस आणि आटपाडी नाईट्सचं सगळं झालं, त्याच्यानंतर माझ्या आई-वडिलांनी कधीही मला प्रश्नही नाही विचारला, की "तू काय करतीयेस? की तू याच्यापुढे काय करणार आहेस? मग आता कुठला सिनेमा करतीयेस? मग त्याच्यात कोण-कोण आहे? मग काय आहे? मग कॅरेक्टर काय?" कधीच विचारलं नाही. त्यानंतर त्यांनी स्वतः जेव्हा या क्षेत्रातले लोकं बघितले, त्यांच्याशी बोलले, त्यानंतर त्यांनी पूर्णपणे त्याच्यातून हे काढून काय म्हणू आपण आंधळेपणाने विश्वास ठेवून आधी नातेवाईकांनी काहीतरी सांगितल्यानंतर जेव्हा आपण विश्वास ठेवतो आणि आपण म्हणतो आपण घाबरतो आणि शेवटी आपण मराठी घरातले का मध्यमवर्गीय मराठी घरातले लोक आहोत तर त्याच्यात असं भीती तर वाटतेच मुलींबद्दल प्रत्येक पालकांना. ती भीती माझ्याही आई वडिलांना होती त्याच्यामुळे पहिल्यांदा त्यांना नव्हतं वाटत पण जेव्हा ते या क्षेत्रातल्या लोकांना भेटले समजून घेतलं तेव्हा त्यांचं असं झालं की हे खरंच चांगले लोक आहेत. सो ते सगळ्याच क्षेत्रात असतात, चांगले वाईट तर सगळीकडेच असतात. हो, पण मला नशिबाने माझ्या अगेन मी खूप ब्लेस्ड फील करते. मला खूप मी भाग्यवान आहे आणि खरंच चांगले लोकं भेटलेत कायम. बरोबर, सुरुवातीच्या काळामध्ये कोण असे फ्रेंड्स म्हणले जे अजूनही टचमध्ये आहेत किंवा ज्यांचा खूप सपोर्ट मिळाला या इंडस्ट्रीमध्ये वावरताना किंवा काम करताना? या क्षेत्रात या क्षेत्रात पहिली गोष्ट तर फ्रेंड्सपेक्षा सुद्धा काय दिया परदेसमध्ये शुभांगी गोखले मॅडम ज्या होत्या तर त्या माझ्यासाठी म्हणजे अगदी त्या मला मुलगीच मानतात आणि सखी सखी पण कधी-कधी चिडवते, की "तू माझ्यापेक्षा जास्त प्रेम सायलीवर करतेस." तर मैत्रीण पण आहेच ती माझी आणि तिने सपोर्टही खूप केलेला आहे आणि मी जे त्या काळात तर मी एकटी राहत होते आणि नवीन इथे शिफ्ट झाले होते नाशिकहून. तर मगाशी तुम्ही विचारलत तसं, की नाशिकहून इकडे शिफ्ट होणं आणि मग किती मोठा डिसिजन होता. मला असं वाटतं, की या लोकांमुळे हा डिसिजन खूप सोपा झाला. खूप मोठा डिसिजन असेल कदाचित, पण मला कधीच तो मोठा वाटला नाही कारण हे लोकं इतके सपोर्टिव्ह आणि इतके सांभाळून घेणारे होते. मग शुभांगी मॅडम असतील, मोहन सर असतील, आमची सगळी अख्खी प्रोडक्शन टीम असेल, प्रोड्युसर्स आमचे निर्माते महेश तागडे सर आणि सगळेच लोकं आमचे दिग्दर्शक आणि अर्थात चॅनल झी मराठी वगैरे सगळे. इतकं त्यांनी सांभाळून घेतलं, की मला कधीच हे मोठं वाटलं नाही. सो शुभांगी मावशी, मी तिला मावशी म्हणते. सो शुभांगी मॅम आणि त्यानंतर एका एका जाहिरातीसाठी काम करत असताना मी आणि ऋता दुर्गुळे भेटलो. ओके. तर आम्ही कायम एकमेकींना चिडवतो किंवा आम्ही कायम एकमेकींशी असं बोलताना असं म्हणतो, की आपलं लाँग डिस्टन्स रिलेशनशिप आहे. तर आम्ही 6-6, 8-8 महिने, 1-1 वर्ष भेटत नाही. पण तो बॉन्ड मला शब्दात सांगता येत नाहीये. ते कनेक्शन जे आहे ते शब्दात व्यक्त सोशल मीडियावर पाहत असतो तुमचे फोटोज. तर ते ना शब्दात नाही व्यक्त करता येत. त्यामुळे मला असं वाटतं, की यांच्यामुळे माझं या क्षेत्रात असणं खूप सोपं झालं. पण अजून एक व्यक्ती आहे जिचं तुझं इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं नातं आहे ते म्हणजे अशोक सराफ. येस. सो ते तुला मुलगी मानतात. पण पहिली भेट कधी झाली होती आणि हे सगळं कधीपासून सुरू झालं? काही दिया परदेसचे जेव्हा प्रोमो आले तेव्हा अशोक सरांनी ते बघितले आणि आमची तेव्हा भेट नव्हती झाली, आमची ओळख नव्हती. पण माझा एक मित्र आहे जो त्यांच्याबरोबर एका सिनेमात काम करत होता. त्या सिनेमाचं म्युझिक लॉन्च होतं आणि अशोक सरांनी त्याला सांगितलं, की "तिला नक्की घेऊन ये म्युझिक लॉन्चला, मला भेटायचंय." काय दिया परदेस झाल्यानंतर वर्षभरातली ती गोष्ट आहे. मग मी त्यांना भेटायला गेले आणि तिथून तो जो प्रवास सुरू झाला मुलगी आणि वडिलांचा, तो अजूनही चालू आहे आणि खूप सुंदर आहे. आणि म्हणजे पहिल्यांदा त्यांनी तुला स्क्रीनवरच पाहिलं होतं. पहिल्यांदा स्क्रीनवरच पाहिलं आणि काय दिया परदेसचे प्रोमो बघून त्या प्रोमोत आता जरी ते प्रोमो बघितले तर मलाही असं वाटतं, की हो यार थोडंसं मी निवेदिता मॅम सारखी दिसतेय, हसतीये. तर ते अगदीच खूप सिमिलर
वाटत होते तेव्हा. त्यामुळे मला असं वाटतं की अगेन परत तेच आहे ना, की काही काही गोष्टींमुळे मला इतकी छान नाती मिळाली या इंडस्ट्रीत आल्यानंतर. तर त्यांच्याशी किती भेटणं होतं आणि काय काय ओकेजन्स असतात तेव्हा की आज अशोक सराफ यांना जाऊन भेटायचंच आहे? त्यांच्या वाढदिवसाला भेटणं झालं हम्म. मागच्या वेळेला. पण त्यांची खूप तक्रार असते माझ्या बाबतीत, की मी भेटत नाही त्यांना. बऱ्याच प्रीमियरला, बऱ्याच अवॉर्ड फंक्शनलाच आमची भेट होते. त्यांची खूप तक्रार असते, की याला काही अर्थ नाहीये वगैरे. पण यावर्षी मी ठरवलं होतं, की यंदाचा पाडवा त्यांच्याबरोबर साजरा करायचा आणि त्यामुळे या दिवाळी पाडव्याला मी त्यांच्याकडे गेले, मी त्यांना ओवाळलं, त्यांच्याबरोबर थोडासा वेळ घालवला. सो आता मला असं वाटतं, की मी दरवर्षी तरी मी हे टिकवून ठेवेन, की मी दरवर्षी त्यांच्याकडे पाडवा साजरा करायला जाईन. ओके. बरं या सगळ्या जर्नीमध्ये सायलीबद्दल आम्हाला अशी एक गोष्ट फार पाहायला मिळते, की सायलीला राजकारणात तर यायचंय. बऱ्याच मुलाखतींमधून तिने सांगितलंय आणि राज ठाकरेंची ती फार मोठी फॅन आहे किंवा त्यांचे विचार तिला फार आवडतात. सो राज ठाकरेंचे विचार किंवा मराठीबद्दल तू बोलतेस बऱ्याचदा. हे सगळं कधीपासून सुरू झालं? अ, मला वाटतं 2000 2009 वगैरे हे सगळं सुरू झालं. म्हणजे राजसाहेबांनी जेव्हा मनसे प स्थापन प केलं. मनसे स्थापन केलं, त्याच्या आधीच केलं. पण तेव्हापासून मला अ, बरोबर आपण वाढत्या वयात आपल्याला जसं हळू कळायला लागतं 8वी, 9वी, 10वी त्या वयात मी त्यांची भाषणं ऐकली आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्याचा इम्पॅक्ट, त्याचा प्रभाव माझ्यावर खूप जास्त पडला. आणि आणि माझं असं होतं की बरोबर आहे. आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा आपण मान ठेवला तर बाकीचे लोकं मान ठेवतील. आणि आपण जर पहिलेच आपण त्यांच्या समोरच्या व्यक्तीच्या भाषेत जर बोलायला लागलो, तर आपली भाषा कोणाला कळणारच नाही. आपली भाषा टिकवायची असेल तर ती आपली स्वतःपासून केली पाहिजे. आणि मी त्यांची फॅन आहेच आहे आणि मला खूप आवडतं. मला त्यांच्याबरोबर गप्पा मारायलाही खूप आवडतात आणि एक तर त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात. मग कला क्षेत्रातल्या गोष्टींबद्दल त्यांना संपूर्ण माहिती असते. इतर क्षेत्रातल्या गोष्टींबद्दल त्यांना संपूर्ण माहिती असते. त्यामुळे एक खूप सुंदर एक कमाल वाचक आहेत ना, म्हणजे सगळं वाचन करणारा माणूस आहे. त्यामुळे खूप नॉलेज आपल्याला मिळत राहतं आणि त्या गप्पांमधून सुद्धा खूप छान वाटतं, की अरे आपण एक काहीतरी गमतीशीर गोष्ट शिकून गेलो आज, हे नंतर रिअलाईज होतं. त्यामुळे एक माणूस म्हणून तर मी फॅन आहेच आहे त्यांची. बरं मग सक्रियरित्या राजकारणात काम करण्याचा कधीपासून विचार आहे? अजून काही ठरवलं नाही मी. मला विश्लेषक म्हणून काम करायला खूप आवडेल. मला कुठल्याही पक्षात सक्रिय काम करत राहण्यापेक्षा मला संपूर्ण राजकारणाचं विश्लेषण करण्यात मला फार मजा येईल आणि मला खूप आवडेल ते. ओके. बरं हे क्षेत्र फार अनप्रेडिक्टेबल आहे. अपडाऊन्स हे होत असतात. म्हणजे रिप्लेसमेंट, रिजेक्शन्स तर खूप कॉमन गोष्ट आहे. सो सायली या सगळ्याकडे कसं पाहते आणि कसं डील करते या सगळ्यासोबत? मी एक गंमत सांगते, म्हणजे काही रिया परदेशच्या बाबतीत झालेली एक गंमत आहे. सो कोणाचंही नाव घेत नाही मी आता उगाच कोणालाही वाईट वाटायला नको म्हणून. पण एक सीरियल होती ज्याच्यासाठी मी ऑडिशन दिली आणि त्या सीरियलमध्ये माझं कास्टिंग लॉक झालं होतं. उद्या सकाळी मी शूट करणार आणि आज रात्री 11:30 वाजता त्यांनी मला सांगितलं, की नाही चॅनलने दुसरीला सिलेक्ट केलंय. तर मला असं झालं, की हे काय? आणि हे सगळ्यात सुरुवातीला काय दिया परदेशच्या आधी. आणि माझं असं झालं, की हे अ, किती वाईट आहे हे, असं का झालं माझ्याबरोबर? आणि मी खूप चिडले. कारण मला तेव्हा संयम नावाची गोष्ट माझ्यात नव्हतीच. मुळात या क्षेत्रात काम करण्याची काय म्हणू आपण, खूप मुलं-मुली या क्षेत्रात काम करायचंय म्हणूनच येतात. मला ऑडिशनसाठी बोलवलं होतं म्हणून मी आले होते, की चल एकदा ट्राय करून बघूया. आणि ते नाही झालं तर मला फार वाईट वाटलं, की ह्याला काय अर्थ आहे? आपण 6 महिने ऑडिशन देतोय, मग त्याच्यानंतर हे झालं आणि आता ही काय पद्धत आहे उद्या येऊ नको म्हणण्याची. तर मी खूप वैतागले आणि मला खूप वाईट वाटलं आणि मी गाडी पकडली आणि मी नाशिकला निघून गेले. अ, ती सीरियल सुरू झाली असेल, ते सगळं झालं असेल आणि मला माहिती नाही त्या सीरियलचं काय झालं. त्यानंतर मला काय दिया परदेससाठी फोन आला आणि काय दिया परदेससाठी फोन आल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि मी काय दिया परदेसचा एक भाग झाले. ती सीरियल जी होती ती 2-3 महिन्यात बंद पडली. काय दिया परदेस 1.5 वर्ष चालली, 1.5-2 वर्ष.
आणि मला असं वाटतं की ती खूप कमी काळासाठी सिरियल होती आणि देव देवाकडे कायम तुमच्यासाठी खूप बिगर प्लॅन्स असतात असं हो, म्हटलं जातं. आपण जे ठरवतो आपल्याला त्यापेक्षा. कळत नाही. तसं ते होतं. त्यामुळे तो पहिलाच धडा मला सुरुवातीला मिळाला या क्षेत्रात आल्या-आल्या. त्यामुळे मला जेव्हा मला रिजेक्शन मिळतं, जेव्हा नाकारलं जातं एखाद्या रोलसाठी, तेव्हा मला असं वाटतं की याच्यापेक्षा खूप मोठा रोल माझ्यासाठी लिहिलाय आणि त्यासाठी वेळ मला लागणार आहे म्हणून देवाने हे काढून घेतलंय माझ्या हं. हातातून. सो मला असं वाटतं की मी तरी या गोष्टीकडे अशा दृष्टीने बघते. बरं मग हे तर झालं कामाबद्दल, पण अनेक इतर गोष्टींमध्ये सुद्धा अपडाऊन्स येत असतात. मग तेव्हा सतत स्वतःला मोटिवेट करण्याचा एक स्वतःचा काहीतरी मंत्र असतो, की काहीतरी आपण करतो आणि जे केल्यानंतर आपल्याला बरं वाटतं. सो सायली असं काय करते वेगळं? मी खूप शास्त्रीय संगीत ऐकते. ओके. मला माहिती नाही हे कदाचित हे सुद्धा कारण असू शकतं माझ्या या अप्स अँड डाउन्सला स्टेबल करण्याचं. माझ्या खाजगी आयुष्यात प्रचंड अप्स अँड डाउन्स आले जे बऱ्याच लोकांना माहिती आहेत. माझे वडील गेले, त्यांचं कॅन्सरची ट्रीटमेंट आणि बऱ्याच गोष्टी झाल्या. पण मला असं वाटतं की संगीत ही अशी एक गोष्ट आहे की जी तुमचं मन शांत करू शकते. मी खूप खूप प्रमाणात मी बासरी ऐकते आणि मी खूप शास्त्रीय संगीत ऐकते. सगळ्याच प्रकारचं संगीत ऐकते. पण शास्त्रीय गायन असेल किंवा फक्त इन्स्ट्रुमेंट्स असतील ते मी प्रचंड ऐकत असते. मी व्यायाम करत असेन तरी मी शास्त्रीय संगीत ऐकते. मी वॉक करत असेन तरी मी काही राग ऐकते, यमन राग ऐकते, कुठलेही राग ऐकते मी. कदाचित हे कारण असेल किंवा कदाचित यामुळे मला असं वाटतं की त्या अप्स अँड डाउन्सला थोडंसं शांतता मिळत असेल. म्हणजे माझं मन शांत होत असेल म्हणून मी या अप्स अँड डाउन्सला जरा नीट पद्धतीने, चांगल्या पद्धतीने हँडल करू शकत असेल. बरं आता मालिका झाल्यात करून सिनेमे सुद्धा येतच आहेत. सो आणखीन काय सायलीला करायचं वेगळं जे अजून बाकी आहे? किंवा एखादा ड्रीम रोल आहे जो अजून बाकी आहे? मी ना हे मी कधी कोणाला बोलले नाहीये आणि आता कदाचित म्हणजे खूपच पण मला डान्स म्हटलं की मला भीती वाटते. हं. प्रचंड भीती वाटते मला. मी असं आमच्या सिनेमांच्या गाण्यांमध्ये नाचतो आम्ही. हं, हं. कोरिओग्राफ्ड असं सगळं. मला प्रचंड भीती वाटते. पण मला ना एखादं असं असं कॅरेक्टर करायचंय. लावणीशी निगडीत असं नाही म्हणणार मी. कुठल्याही नृत्य प्रकाराशी निगडीत असलेलं किंवा त्याच्यावर आधारित असलेलं मला एकदा प्रयत्न करून बघायचा असं मला वाटतंय. भीती तर खूप वाटते. मला मला उद्या जाऊन स्टेजवर नाच असं म्हटलं की म्हणजे 10वी-12वीच्या परीक्षेला जेवढं दडपण येतं तेवढं त्यापेक्षाही जास्त दडपण मला स्टेजवर परफॉर्म करताना म्हणजे नाचताना येतं. पण मला असं वाटतं की एकदा ती भीती मी पण स्वतः घालवली पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की एखादा रोल आता मला वाटतं बऱ्यापैकी चर्चेत आहे विठाबाईंच्या सिनेमाबद्दल. तर असा एखादा रोल की ज्याच्यात टायटल रोल आणि ज्याच्यात ह्या गोष्टी टायटल रोल असं नाही म्हणणार मी. टायटल रोल नसला तरी चालेल, पण कॅरेक्टर असं की त्याचं आयुष्य संपूर्णपणे डान्सशी, नृत्याशी निगडीत आहे आणि काहीतरी त्या पद्धतीने ते प्रेझेंट केलं जातंय. सो मला ते करायला आवडेल आणि एक गायनाचं. अगेन म्हटलं तसं म्युझिकशी रिलेटेड असलेलं. बरं कैरीचं पोस्टर पाहिलं तर तो मल्टी स्टारर असं म्हणावं लागेल. तू आहे, सिद्धार्थ आहे, सुबोध आहे आणि शशांक आहे. म्हणजे चौघांचं एक वेगळं पोस्टर पाहायला मिळतंय. बरं आणि त्यात आता आम्ही पाहतो की शशांक कुठेतरी हरवलाय. नेमकं काय हे सगळं प्रकरण आहे आणि कैरी काय? मल्टी स्टारर आहे. मी आजच असं म्हणत होते कोणाला तरी, की मला इतकं छान वाटतं, की हे सगळे 3 पुरुष मंडळी आहेत आणि मी एकटी मुलगी आहे त्या पोस्टरवर. मला खूप छान वाटलं. पण अगेन परत ब्लेस्डकडेच येतो सगळा प्रवास, की आय एम सो ब्लेस्ड, की इतक्या वेगवेगळ्या कलाकारांबरोबर, इतक्या छान-छान कलाकारांबरोबर काम करायला मिळतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे, की सिद्धार्थ सर, सुबोध सर, शशांक सर सगळे इतके अप्रतिम कलाकार आहेत, इतकं सुंदर काम करतात आणि खूप डेडिकेशनने काम करतात.
आणि कैरी आणि सध्या शशांक सर हरवलेत, म्हणजे शशांक नाही, पण आकाश हरवलाय आणि त्याची कैरी त्याला शोधतीये. सो कैरी हे माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे. कावेरी नाव आहे, पण त्याचा अपभ्रंश होऊन त्याचं निकनेम हे कैरी झालेलं आहे. आणि तिचा नवरा हरवला आहे. आता तो कुठे हरवलाय, काय आहे, हे सगळं अजिबातच नाही सांगता येणार, कारण तो सापडला तर फक्त मला कळवा. सो एक गाणं आम्ही पाहिलंय, त्यातलं अजून ट्रेलर तर रिलीज नाही झालाय, पण गाणं आलंय. सो ते कोकणातलं आहे. सो सायली नाशिकची आहे. सो कोकणातली भाषा शिकताना काय दमछाक झाली आणि काय मजा मस्ती केली कोकणात? फार भाषा आपण तशी त्या सिनेमात वापरली नाहीये. बऱ्यापैकी आपली बोली मराठी आहे आणि पण मला माझ्या आजूबाजूचे लोक इतके कोकणातून आलेले आहेत, इतकी माझी मित्रमंडळी कोकणातली आहेत, की मला बऱ्यापैकी त्यांच्यामुळे भाषा कळते, येते आणि आम्ही बोलू शकतो. पण आपल्या सिनेमात आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र व्यापायचा असतो, त्याच्यामुळे आपण एक बोली मराठी, एक प्रमाण मराठी भाषा वापरतो, ज्याच्यामुळे सगळ्यांना ती सोपी जाईल समजायला. आणि आपण बऱ्याचदा महाराष्ट्राबाहेरही प्रदर्शित करतो, त्याच्यामुळे आपण साधं मराठी ठेवतो त्याच्यात. सो तोच प्रयत्न कैरीतही केलेला आहे. त्यामुळे खूप कोकणी भाषा याच्यात बघायला मिळेल असं नाही, पण पण कोकणातला तो फील अजिबात सोडायचा नव्हता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे गाणं आलं आहे आणि अजून एक गाणं जे येईल तेही कोकणाशी रिलेटेड आहे. तर मला असं वाटतं की हे तुम्हाला माहिती असेल तर हे जे गाणं आहे, ते ही खूप खूप जुनं गाणं आहे. हे फोक मधलं येतं. हे हे कोकणातल्या संस्कृतीतलंच ही खूप जुनी चाल आहे आणि त्यांनी त्याला रिक्रिएट करून त्याच्यात शब्द भरून हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे कोकणातल्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी हे गाणं ऐकलं असेल नारळी पोफळीच्या भागात, त्यांना लगेच कळलं असेल की अरे हे तर आपलं गाणं आहे. त्यामुळे मला खूप छान वाटतं आणि मला मुळातच, मी जरी नाशिकची असली तरी मला कोकण प्रचंड आवडतं. बरोबर. सिद्धार्थ, शशांक आणि सुबोध यांच्यासोबत किती गट्टी जमली सेटवर? माझी नशिबाने माझी या सगळ्यांची गट्टी आधीपासूनच होती. ओके. त्याच्यामुळे असं काही म्हणजे आता आपण एकत्र काम करणार आहोत, तर आपण ओळख करूया आणि मग गट्टी आपली जमली पाहिजे, असा काही भागच नव्हता. त्यामुळे त्या सिनेमाचं चित्रीकरण सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत इतकं छान केमिस्ट्री सगळ्यांमध्येच आहे, की आणि मला असं वाटतं की ती सगळ्यांची एनर्जी पण त्या सिनेमाला लागते. पण अफलातून मला सिद्धार्थ शशांकचं आवर्जून उल्लेख करायचा आहे. खूप सिद्धार्थ जाधवने त्याला आपल्याला बघायची सवय आहे का कॉमिक रोलमध्ये सतत. तर तो एक अंग आहेच आहे. पण अशा अभिनेत्याकडे सिद्धार्थ सरांसारख्या त्या इत इतकी समज आहे ना आणि इतकी जाण आहे ना त्या कलेची. त्याने इतका सुंदर सीन केला आहे आणि मी हल्लीच सिनेमा बघितला आमचा प्रमोशनच्या आधी बघितल्यामुळे. तर त्याच्यात माझं असं झालं की मला सगळ्यात जास्त आवडलेला सीन आहे सिद्धार्थ सरांचा, की खूप सुंदर काम केलंय. त्यामुळे मला असं वाटतं की कैरीच्या माध्यमातून सुद्धा सिद्धार्थ सरांच्या अभिनयाकडे प्रत्येकाचा दृष्टिकोन बदलेल बघण्याचा. आणि सुबोध सरांबद्दल तर काहीच नाही सांगू शकत. ते तर ग्रेट आहे. ते तर म्हणजे काय म्हणू आपण, एक युनिव्हर्सिटीच आहे. आणि मला शशांक सरांबरोबर काम करायचं होतं आणि या निमित्ताने ते करता आलं, त्यामुळे मला फार भारी वाटलं आणि खूप मस्त केले त्यांच्यासाठी खूप वेगळा रोल होता. ज्या पद्धतीने आपण त्यांना बघत आलोय सिरियल मालिकांमध्ये आणि मला वाटतं त्याची आधी 2-3 सिनेमे मी त्यांचे जे बघितलेत ते. तर हे कॅरेक्टर त्या सगळ्या कॅरेक्टर्सपेक्षा इतकं वेगळं आहे आणि इतकं सटल आणि इतकं सुंदर केलेलं आहे. त्यामुळे मला मला खूप भारी वाटतं की मी या सगळ्यांबरोबर काम केलंय. आपला सिनेमा लवकरच येतोय. सो प्रेक्षकांना काय सांगशील? काय नाही, मराठी प्रेक्षकांना छान मराठी, साधी, आम्हाला आवडेल अशी एक साधी सोपी गोष्ट द्या, असं मराठी प्रेक्षकांचं साधारण म्हणणं असतं. मलाही असं होतं कधी-कधी, खूप अशा काय म्हणू आपण, अ, खूप ड्रामा असलेलं, खूप ॲक्शन सिक्वेन्स असलेला सिनेमा असला, तर तो मलाही एका पॉइंट नंतर असं होतं की बस आता काहीतरी साधं दाखवा. तर मराठी प्रेक्षकांचं असंच आहे की
आम्हाला आवडतील अशा गोष्टी दाखवा. तर मला हम्म. असं वाटतं की कैरी म्हणजे ती तुम्हाला आवडणारी गोष्ट आहे. हम्म. तर ती प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारी गोष्ट आहे. कोणाच्या आयुष्यात लग्नानंतर कधी काय घडेल हे माहिती नसतं. हम्म. आणि ते इतकं पण असं डिझास्टरच नाही दाखवलंय की त्याच्यातनं मार्ग नाही काढता येणार. हम्म. प्रत्येक संकट जेव्हा येतं तेव्हा ते एक उत्तर किंवा त्याच्यावरचं एक सोल्युशन घेऊनच येतं आणि हम्म. तीच ही कथा आहे. त्यामुळे मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन की तुमच्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी एक साधी, सरळ, सोपी गोष्ट आणलेली आहे कैरी आणि शंतनू रोडे ज्यांनी गोष्ट एका पैठणीची, जय जयकार सारखे हम्म. सिनेमे दिग्दर्शित केले आणि मला असं वाटतं अ, त्यांचा हातखंडाच आहे एकदम छान गोष्टी सांगणं आणि तशीच कैरी सुद्धा त्यांनी सांगितली आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 12 डिसेंबरला चित्रपटगृहात हम्म. प्रदर्शित होते संपूर्ण महाराष्ट्रात. आणि एक छान साधी सरळ सोपी गोष्ट आहे आणि ज्याच्याने तुम्हाला त्रास नाही होणार. तुम्हाला छान वाटेल. घरी जाताना तुम्हाला बरं वाटेल. तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक हसू येईल. बरं सायली, आता इंडस्ट्रीत तुला आता काही वर्ष झालीत. मागे वळून पाहताना काय वाटतं, आपण कुठपर्यंत येऊन पोहोचलोय? अ, मला जुलैमध्ये मी एक पोस्ट केली सोशल मीडियावर आणि सांगितलं की मला 10 वर्ष पूर्ण हम्म. झाले या क्षेत्रात. तर मागे वळून बघताना मला आता असं वाटतं 10 वर्ष पूर्ण झाले. आता परत एक नवा टप्पा सुरू करायचा आहे. हम्म. त्याच्यामुळे आता परत एका वेगळ्या पद्धतीने स्ट्रगल सुरू झालाय असं मला वाटतंय, की आतापर्यंत काम करत राहा. उत्तम काम मिळत राहील, जसं काम मिळत राहील तसं काम करत राहा. आता एक वेगळा स्ट्रगल आहे. आता चांगलंच आणि उत्तमच काम लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि तसंच काम करत राहण्याची जबाबदारी आहे आता असं हम्म. वाटायला लागले. कारण ते एक 10 वर्ष पूर्ण झाले ना. 10 वर्षानंतर अजून एक नवीन काय म्हणू आपण, एक जनरेशन बदलतं तसं एक डेकेड नंतर एक तुमचं पण जनरेशन हम्म. बदलतं. तसं एक नवीन टप्पा सुरू झालाय जो अजून खडतर आहे असं मला वाटतंय. सो खूप पुढे आले मी असं मला अजिबात नाही वाटत आहे. ओके, एक छोटासा रॅपिड फायर खेळूया. अ, थोडं मोठं आन्सर केलंस तरी चालेल. ओके, पहिलं ऑडिशन आठवतंय का? हो, आयुष्यातलं आठवतंय. पहिलं ऑडिशन. हो, आठवतंय. स्टार प्रवाहाच्या शोसाठी होतं कुठल्यातरी. आणि ते क्रॅक केलं होतंस? नाही, नाही. ओके, पहिली फॅन मुवमेंट ऍज अ सेलिब्रिटी. पहिली फॅन मूव्हमेंट म्हणजे म्हणजे तू सेलिब्रिटी झाल्यानंतर तुला भेटायला आलेली फॅन्स, असं कोणत्या नाही आठवतंय याच्यानंतर? मला हे खरं तर. पहिला फॅन नाही आठवत, पण जेव्हा खूप जास्त फेम. खूप होते. कारण खूप होते म्हणजे असं चुकीच्या अर्थाने नाही. अ, नशिबाने आमच्या मला आणि ऋषी सक्सेना आम्हाला दोघांना मोहन काका, मोहन सर इतके किती अमेझिंग असतात ना ही दिग्गज मंडळी. त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ते आम्हाला घेऊन गेले होते संभाजीनगरला, ओके. औरंगाबाद, मालिका संभाजीनगर. सुरू असताना. मालिका सुरू असताना आणि त्यांनी आमच्या दोघांच्या हस्ते त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं होतं. तर तिथे त्यांचे फॅन्स आलेले होते, जे आमच्या मालिकेचेही फॅन्स होते. तर मला ती एक मोमेंट आठवते आता. ओके, कोणत्या गोष्टीची फार भीती वाटते सायलीला? मला नाही भीती वाटत. कशाचीच? कशाचीच नाही वाटत. ओके, मालिका की सिनेमा? नाही माहिती. काहीतरी. दोन्ही पण मालिका. नाही, सिनेमा. ओके, स्वतःविषयी ऐकलेलं एखादं अतरंगी रुमर, अफवा? ते तर सगळ्यांना माहिती आहे. मी काय सांगायची गरज आहे. स्टील आता नव्यानं काहीतरी आलेलं असेल? माझ्यापर्यंत नाही येत हे. मला जेव्हा ते रुमर सगळे संपून जातात त्यानंतर माझ्यापर्यंत येतात. सो मी याच्यात बघत नाही त्यामुळे आय डोंट नो. ओके, 3 AM फ्रेंड? खूप आहेत. नाहीच आता सांगता येणार. पण या क्षेत्रातले नाही आहेत. स्वाती आणि संदीप म्हणून नवरा-बायको आहेत ते आणि माझ्या खूप जवळचे आहेत. माझे मित्रच आहेत. माझे शेजारी पण आहेत मुंबईतले आणि आमचं होमटाऊनही नाशिकच आहे दोघांचंही. त्यामुळे स्वाती म्हणेन मी. ओके, स्वतःविषयी वाचलेली एखादी अतरंगी बातमी? नाही वाचली. कधीच नाही. ओके, लक्षात राहिलेलं एखादं अवॉर्ड? काहे दिया परदेसचे सगळे आणि अर्थात गोष्ट एका पैठणीचं नॅशनल अवॉर्ड. ओके, सो इतकेच होते. सो सायली, थँक्यू सो मच. तू खूप छान उत्तरं दिलीस Thank आणि you. वेळ दिलास त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सो मच तरुण भारत आणि खूप छान गप्पा झाल्या आणि या माध्यमातूनही आम्हालाही थोडंसं मागे जायला मिळतं. आम्हालाही थोड्याशा त्या आठवणीत
चा उजाळा करायला मिळतो. त्यामुळे थँक यू.